नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता पार्थ काव्याला म्हणत असतो, ज्याची भीती होती तेच झालं, हे व्हायला नको होतं. आता काव्यासुद्धा त्याचे हे बोल ऐकून खूपच घाबरते. दुसऱ्या बाजूला आता काव्या पार्थ घरी आलेले असतात आणि त्यांनी घरच्यांना सगळं काही सांगितलेलं असतं. काव्या मात्र टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच आता रम्या काव्याला मुद्दामूनच म्हणते, काव्या तुला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे बरं का, आता बाहेर जाऊ नकोस. तेवढ्यातच काव्या भडकते आणि रम्याला म्हणते, तू मला सांगायची गरज नाही हा, माझी काळजी कशी घ्यायची ती मला चांगलीच कळते, तू मला ज्ञान शिकवू नकोस. असं आता इकडे जी काव्या आहे ती रम्याला सुनावत असते आणि सगळेजण आता काव्याकडेच बघत बसलेले असतात. तुम्हाला काय वाटतंय, पार्थ नक्की काय डिसिजन घेईल? काव्याला बाहेर जाऊ देईल का? कारण तिची सोनोग्राफी करून आणल्यापासून काहीतरी तिच्या प्रॉब्लेम सांगितलाय, त्यामुळे आता तिला काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, पार्थ तिला बाहेर जाऊ देईल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.